KMS न्यूज, आपलं कराड, आपला आवाज. नमस्कार, या आहे KMS चॅनल आणि आपण पाहताय KMS न्यूज. पाहूयात काही ठळक घडामोडी. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत गांधी ज्वेलर्स. 1988 पासून आपल्या कराडचे, आपल्या हक्काचे फॅमिली ज्वेलर गांधी ज्वेलर्स. उत्तम संचयन, सर्वोत्तम बांधिलकी, 100% होलमार्क शोरूम गांधी ज्वेलर्स, 14 शनिवार पेठ, आहूजा पटेल समोर, कराड. 10वी व 12वी पास विद्यार्थ्यांसाठी खास ऑफर. सॅमसंग मोबाईल खरेदी करा व मिळवा दुसरा मोबाईल अगदी मोफत मोफत मोफत. सोबत मिळवा 2 वर्ष वॉरंटी, सोबत 2000 डिस्काउंट. फक्त स्माइल मोबाईल मध्येच. स्माइल मोबाईल, विजयदेव चौक, टाउन हॉल जवळ, विटामाता कॉम्प्लेक्स, कराड. मोबाईल नंबर 9850545054. स्माइल मोबाईल. कोल्हापूरमध्ये मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं दुसऱ्या दिवशी देखील आंदोलन सुरूच होते. कोल्हापूरमधील ऐतिहासिक दसरा चौकात मानवी साखळी करून मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला. मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं आरक्षणासंदर्भात 25 जुलै रोजी पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदला महाराष्ट्रभर उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. दरम्यान कोल्हापूरमध्ये दुसऱ्या दिवशीही कोल्हापूरमधील ऐतिहासिक दसरा चौकात मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं मानवी साखळीद्वारे सरकारचा निषेध करण्यात आला. यावेळी मराठा समाजाच्या वतीनं जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली. KMS न्यूज, आपलं कराड, आपला आवाज. दरम्यान मराठा क्रांती मोर्चा संदर्भात सरकारमधील मंत्र्यांनी बेजबाबदारपणे वक्तव्य करू नये, तसेच मराठा आरक्षणासंदर्भात सरकार कुठल्या मुद्द्यावर चर्चा करणार या संदर्भात देखील मुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण द्यावं, असं मत माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केलं. याचबरोबर मराठा आरक्षणासंदर्भात अफिडेव्हिट करायला 17 महिन्यांचा कालावधी का लागला हे भाजपचे नेते सांगणार का, असा सवाल देखील पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केला. आरक्षणासंदर्भात इतर मुद्द्यावर देखील पृथ्वीराज चव्हाण यांनी भाजप सरकारवर निशाणा साधला. ते कराड इथं पत्रकारांशी बोलत होते. मराठा आरक्षणाच्या बाबतीत जे काही महाराष्ट्र आचार करते ते अत्यंत दुर्दैवी आहे. मला वाटतं सरकारच्या वरिष्ठ पातळीवर मंत्र्यांच्याकडून जे बेजबाबदार विधानं येत आहेत तेही या तणावाला कारणीभूत आहे. सरकारचे मंत्री बेजबाबदार वर्तन करत आहेत आणि नंतर मग माफी मागत आहेत. आता महाराष्ट्राच्या मध्ये पंढरपूरला मुख्यमंत्र्यांना जाता आलं नाही ही अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे. कारण मुख्यमंत्री हे महाराष्ट्राच्या जनतेचे प्रतिनिधी म्हणून जातात, एक प्रतीक म्हणून जातात. ते काही कुठल्या पक्षाचा प्रतिनिधी नसतो किंवा त्यांना कुठली सिक्युरिटी आहे आणि झेड सिक्युरिटी वगैरे हाही प्रश्न नसतो. आणि त्यामुळं हा प्रश्न तिथं चर्चेतून वारकऱ्यांची चर्चा करून सुरक्षा व्यवस्थेने करून करायला पाहिजे होतं, पण ते त्याला यश आलेलं नाही आहे. आणि आता नंतर जी विधानं येत आहेत, विशेषतः आम्ही 100 वकिलांची फौज लावू, मग तुम्ही 17 महिने अफिडेव्हिटला वेळ का केला हे कोणी सांगेल का मला? आणि त्यामुळे मला वाटतं हा प्रश्न सोडवण्यामध्ये सरकारला अपयश आलेलं आहे आणि समाजाचा विश्वास संपादन करायला अपयश आलेलं आहे. समाजाचा विश्वास सरकारने गमावलेला आहे आणि आता पुन्हा चर्चा करायचं आमंत्रण आहे. चर्चा कुठल्या मुद्द्यावर करणार ते सांगितलं पाहिजे. म्हणजे आरक्षणाची तडजोड तुम्ही करणार आहे का, किंवा ही चर्चा करणारे येणारे नेते करणार आहेत का तुम्ही तिथं हॉस्टेलच्या किती खोल्या बांधल्या ही चर्चा करणार आहे. म्हणजे काहीतरी कुठल्या मुद्द्यावर चर्चा करणार ते सांगितलं पाहिजे. आणि त्याच्या आधी मला वाटतं ही आरक्षणामध्ये आत्तापर्यंत सरकारनं जे काही केलं आहे त्याबद्दल समाजाची, जनतेची माफी मागितली पाहिजे. ही फसवणूक आहे अक्षरशः. सर, भाजप दहशतवाद निर्माण करते, तुम्ही आता तुम्ही जे सांगितलं दहशत निर्माण करते देशभरात, त्याबद्दल नाही, दोन गोष्टी आहेत. दहशतीचे अनेक प्रकार आहेत. एक तर जे लिंचिंग झालेलं आहे, म्हणजे नुसते काहीतरी आरोप करायचा कोणावर तरी त्याला मारून टाकायचा, हा एक दहशतीचा एक भाग आहे.
त्याला कोण कोण जबाबदार आहे आणि त्याला त्या दहशतीचा निषेध होत नाही ही फार गंभीर बाब आहे. मी जो उल्लेख केला तो विरोधक राजकीय नेत्यांच्या विरुद्ध खटले भरवून त्यांच्यावर डोक्यावर टांगती तलवार ठेवून रोज कोर्टाचे फेऱ्या मारायला लावणं आणि काही लोकांना तुरुंगात टाकणं. उदाहरणार्थ लालू प्रकारच्या तुरुंगात आहेत, भुजबळांच्या विरुद्ध 2-1 वर्ष त्यांना तुरुंगात सोसावं लागलं. आता एखादा दोषी असेल आणि त्याची अंतिम प्रक्रिया होऊन त्याला स्वतःचा बचाव करायची संधी दिल्यानंतर कोर्टाने जर त्याला दोषी ठरवलं तर त्याने आयुष्य त्याला गजाआड पाठवलं पाहिजे, त्याला शिक्षा दिली पाहिजे. पण आम्ही पुरावा गोळा करतोय म्हणून आम्ही तुरुंगात ठेवलं आहे हे सांगणं लालू प्रकारच्या बाबतीत केलं. त्यामुळे काय झालं की जर हे सरकार पुन्हा सत्तेत आलं तर संविधान नाही, लोकशाही नाही, निवडणुका नाही, हे लोकांच्या मनात आता अगदी चांगल्या प्रकारे गेलेलं आहे. आणि त्याचबरोबर जे सगळे नेते आहेत ते सगळ्याच केसेस त्यांच्यावर लागलेले ते सगळे तुरुंगात पाठवले जातील. आणि अशा प्रकारच्या भीतीमुळेच सगळ्या विरोधकांची समविचारी लोकांची एक आघाडी झालेली आहे. आणि अशा प्रकारे भाजप एक सरकारी पातळीवर दहशत निर्माण करते आणि जे त्या प्रवृत्तीचे जे कार्यकर्ते ते रस्त्यावर काय करतात ते पण बघतो. रोज ते लिंचिंग झालेलं आहे आणि त्याला कुणीच त्याला विरोध करत नाही. आज महिलांच्यावर अत्याचार चाललेले आहेत, महिलांच्यावर भाजपच्या कार्यकर्त्यांच्याकडून आमदाराच्याकडून बलात्कार होतात आणि त्याचं समर्थन करणारे लोक आहेत. आणि प्रधानमंत्री स्वतः 8-8 दिवस त्याचं काही भाष्य करत नाहीत. आणि त्यामुळे एक मेसेज चालला आहे, ही वेगळ्या प्रकारची दहशत समाजामध्ये तणाव निर्माण झालेला आहे. कधी कुठं हल्ला होईल, कोणावर काय सांगता येत नाही. दोन्ही प्रकारची दहशत आहे. शिवसेनेनं मुंबईत चलो अयोध्याशी नव्यानं पोस्टर लावले, शिवसेनेनं नव्यानं राम मंदिराचा मुद्दा हाती घेतला, काय सांग? तर राम मंदिराचा त्याचा निवडणुकीचा मुद्दा आहेच. निवडणूक आली की ते राम मंदिराचा मुद्दा लगेच जाहीर होतो. आता भाजपची आणि राष्ट्रसेनेची जर स्पर्धा चालली असेल की कोण जास्त घोषणा देत आहे जोरात तर त्याने करू द्या. बाबा एक प्रश्न की आत्तापर्यंत 6 आमदारांनी राजीनामा दिले आणि जवळजवळ 12 जिल्हा परिषद सदस्यांनी आत्तापर्यंत आकडा आलेला आहे की राजीनामाची जी ट्रेंड चालला आहे आता मराठा समाजाच्या संदर्भात योग्य वाटतोय का अयोग्य वाटतं? नाही बघा आता ते त्यांनी आमदारांनी कुठल्या कारणाकरता राजीनामा दिला काय केलं त्यांना विचारलं पाहिजे. मला वाटतं की हा प्रश्न शेवटी सरकारने सोडवायचा आहे. हा प्रश्न आमदारांच्या राजीनाम्याने सुटला किंवा इतका अमुक आकडा झाला की मग प्रश्न निकाल लागेल असं असेल तर प्रश्न वेगळा आहे. पण हा प्रश्न सरकारने सोडवायचा आहे. सरकारवर कशा प्रकारे दबाव आणायचा काय करायचा. तर दुसरी चर्चा सुरू झाली. शिवसेनेने नेतृत्व बदलाची सुरुवात केलेली आहे. त्याला सर्टिफिकेट आपल्या मंत्र्यांनी कोल्हापूरच्या दिले की नाही बदल होणार नाही. म्हणजे सगळंच काही आनंदी सगळं चाललेलं आहे. प्रश्न कुठले आहेत राज्यासमोरचे तुम्ही काय करताय? आरक्षणासाठी होत असणाऱ्या आत्महत्या याला मुख्यमंत्र्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा. पण नैतिक जबाबदारी त्यांनी शेतकऱ्यांच्या आत्महत्येबद्दल स्वीकारायला पाहिजे होती. पण परिस्थिती हाताबाहेर चाललेली आहे. सरकारला ही परिस्थिती हाताळण्यामध्ये संपूर्ण अपयश आलेलं आहे आणि त्यामध्ये आगीत तेल ओतायचं काम त्यांची बेजबाबदार वक्तव्य करत आहेत. त्यामुळे निदान किंमत बेजबाबदार वक्तव्य थांबवले पाहिजेत. आणि प्रश्न जर तुम्हाला सोडवायला आले तर बाजूला व्हा. ते सोडवतील त्यांना सोडू द्या. त्यामुळे माझी एवढीच विनंती आहे की एकतर कायदा आणि सुव्यवस्था कोणी हाती घेऊ नये. आणि जर मुख्यमंत्र्यांनी वक्तव्य केलं असेल की काही समाजकंटक घुसले मग कोण घुसले शोधून काढा. म्हणजे या आंदोलनाला बदनाम करण्याकरता तुम्ही काही माणसं सोडलीत आणि ते साप सोडायचं जे वक्तव्य आहे ते तर म्हणजे इतिहासातच ते आता त्याची नोंदच होईल त्याच्यात. केएमएस न्यूज, आपलं कराड, आपला आवाज. हिंदू जनजागृती समिती व सनातन संस्थेच्या वतीनं गुरुपौर्णिमेनिमित्त 27 जुलै रोजी कराडमधील अक्षता मंगल कार्यालयात गुरुपौर्णिमा महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं असून हिंदू बांधवांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन हिंदू जनजागृती समितीचे मदन सावंत यांनी केले. नमस्कार, मी मदन सावंत, हिंदू जनजागृती समिती. आपणा सर्वांचं स्वागत करतो. भारतीय संस्कृतीचं वैशिष्ट्य म्हणजे गुरुशिष्य परंपरा आणि गुरुशिष्यातील महत्त्वाचा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा. आषाढ शुद्ध पौर्णिमा म्हणजेच गुरुपौर्णिमा या दिवशी गुरुतत्व पृथ्वी तलावर हजारपटीने कार्यरत असते. सनातन संस्था हिंदू जनजागृती समिती यांच्या माध्यमातून गुरुपौर्णिमा महोत्सव देशभर साजरे केले जातो. तर यावर्षी 27 जुलैला अक्षता मंगल कार्यालय पुणे बेंगलोर रोड मलकापूर कराड या ठिकाणी सायंकाळी 5:30 वाजता गुरुपौर्णिमा महोत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. सकाळी व्यासपूजन, गुरुपूजन आणि त्यानंतर सायंकाळी समाजसाय, राष्ट्ररक्षण, धर्मजागृती
या विषयावर प्रवचन ठेवण्यात आलेलं आहे. त्याचप्रमाणे धार्मिक ग्रंथांचं प्रदर्शनही ठेवण्यात आलेलं आहे. तरी कराड परिसरातील सर्व भाविकांनी या गुरुपौर्णिमा महोत्सवाचा लाभ घ्यावा अशी मी सर्वांना नम्र विनंती करतो. नमस्कार. KMS न्यूज, आपलं कराड, आपला आवाज. चाटे स्कूलच्या वतीनं आषाढी वारीचं निमित्त साधून चिमुकल्यांच्या दिंडीचं आयोजन करण्यात आलं होतं. पाहूया चाटे कोचिंग क्लासेस मधील चिमुकल्यांच्या दिंडीची काही निवडक दृश्य. नमस्कार, मी चाटे स्कूलच्या वतीने सौंदर्य देशपांडे बोलते आहे, टीचिंग फॅकल्टी. याच वर्षी चाटे स्कूलचं कराड ब्रँचला ओपनिंग झालेलं आहे आणि त्यानिमित्ताने पहिला आमचा जो सण आहे आषाढी एकादशी तो आम्हाला साजरा आम्ही इथं आज करतो. तर त्यानिमित्ताने आम्ही दिंडी काढलेली आहे मुलांची आणि विद्यार्थ्यांपैकी काही 2 विद्यार्थ्यांना आम्ही विठ्ठल रुक्माई केलेलं आहे, बाकीचे विद्यार्थी वारकरी म्हणून घेतलेले आहेत आणि ह्यांचं प्रॅक्टिस आम्ही गेले 8 ते 10 दिवस घेतो आहे. मुलंही उत्साहाने ह्याच्यामध्ये छान सहभागी झालेले आहेत आणि आम्हालाही त्याचबरोबर मुलांची प्रॅक्टिस घेताना खूप आनंद वाटलेला आहे. KMS न्यूज, आपलं कराड, आपला आवाज. आणि आता पाहूया गांधी ज्वेलर्स मधील सोने आणि चांदीचे बाजारभाव. सोने 24 कॅरेट 30,200 रुपये, तर 22 कॅरेट 28,330 रुपये आणि चांदी प्रति 1 किलो 39,200 रुपये. आणि याचबरोबर आज इथेच थांबूया. वैविध्यपूर्ण घडामोडींसाठी पाहत राहा KMS न्यूज, आपलं कराड, आपला आवाज. नमस्कार.